नमस्कार भावी शिक्षक हो. आज आपण गणिताचा पेपर सोडवत आहोत जो 6वी ते 8वी साठी 23 नोव्हेंबर 2025ला झाला होता. याच्या मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विज्ञान व मराठीचा पेपर सोडवून दिलेला आहे. त्याच्यातून तुम्ही तुमचे मार्क्स कन्फर्म केलेच असतील. आता आपण गणिताचा सविस्तर पेपर सोडवत आहोत. तर यामध्ये पहिला प्रश्न होता पहा, x वर्ग अधिक 1/x² बरोबर 7 तर x अधिक 1/x बरोबर किती. तर या ठिकाणी पहा एक सूत्र वापरायचं आहे आणि सूत्रानुसार उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. तर कुणीतरी म्हटलेलं आहे पहा, जर गणिताचे जंगल तुम्हाला व्यवस्थितरित्या पार करायचे असेल तर सूत्रांची तलवार हाती असली पाहिजे. त्या उक्तीप्रमाणेच आपण सूत्र जर पाठ केलं तर या प्रश्नाचं उत्तर एकदम सहज आणि सोपं आहे. तर सूत्र काय होतं पहा, तर सूत्र होतं a² अधिक 1/a² बरोबर कंसात a अधिक 1/a कंसाचा वर्ग वजा 2. या सूत्राप्रमाणे हे गणित सोडवायचं होतं. तर या ठिकाणी याची किंमत दिलेली आहे 7. ती जर आपण सूत्रात घातली तर आपलं कसं होणार आहे पहा, 7 बरोबर या ठिकाणी एक्सपान्शन x अधिक म्हणजे आपल्या सूत्राप्रमाणे मांडून घेतलं, हे वजा 2 इकडं गेले, अधिक 2 झाले, तर इथं 9 झालेले आहेत. त्यामुळे आता या साईडला वर्ग असल्यामुळे इकडच्या संख्येचा काय निघणार, वर्गमूळ निघणार आणि x अधिक 1/x ची किंमत येणार 9चं वर्गमूळ 3 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशाल कोन त्रिकोण. बाकी जे पहिला पर्याय पाहिला समभुज त्रिकोणाची तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर यांचा आत असतो. काटकोन त्रिकोणाचा कर्णावर असतो. तर लघुकोन त्रिकोणाचा शिरोलंब संपात बिंदू हा सुद्धा आत असतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. पहा इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्याची बेरीज वजाबाकी दिलेली आहेत. अशा प्रकारच्या गणितामध्ये काय करायचं, जे पूर्णांक आहेत त्यांची बेरीज वजाबाकी सेपरेट करून घ्यायची आणि अपूर्णांक सेपरेट लिहून त्यांचा लसावी काढून त्यांचा संक्षिप्त रूप द्यायचं. तर पहा या ठिकाणी मी हे गणित वहीत सोडवलेलं आहे. मी पाहू शकता हे जे पूर्णांक आहेत 3, 13 आणि वजा 6 यांची बेरीज वजाबाकी आली 10 आणि जे अपूर्णांक आहेत त्यांचा लसावी आला 45. तर लसावी काढायचा कसा याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर काय करायचं, ह्या प्रत्येक छेदानं भाग जाणारी विभाज्य संख्या ती पण लहानात लहान संख्या शोधायची आणि ती इथं मिळते आपल्याला 45. ते इथं मिळते आपल्याला 45. मग या छेदाला कितीनं गुणून 45 येतात ते आपण इथं लिहितो आणि ह्यांचा सुद्धा गुणाकार करून अंशात मांडतो. हे बेसिक आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तर आता पुढे बघा, यांची बेरीज वजाबाकी येते 5 आणि छेदात आपला लसावी आलेला आहे 45. याला भाग जातो 5 अंशाने छेदाला भाग जातो म्हणून इथं होतं 5 एके 5 आणि 5 नव्हे 45 1/9 होते आणि आपल्या पूर्णांकांची बेरीज वजाबाकी वाली होती 10 म्हणून याचं उत्तर होणार आहे 10.1/9. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. पहा जे 94 नंबरचा क्वेश्चन आहे त्याची उकल मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणार आहे. याचं उत्तर एवढं तुम्ही आता ऐकून घ्या. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 उत्तर येते 1. आता पुढचं गणित आपण सूत्रानुसार सोडवणार आहोत. यासाठी सूत्र कोणतं वापरलेलं आहे पहा, तर a³ अधिक b² a³ अधिक b² हे सूत्र इथं वापरायचं आहे. आणि a³ अधिक b² आपण विस्तार रूप लिहिलं तर एका कंसात येते a अधिक b आणि दुसऱ्या कंसात येते a² अधिक b² वजा ab. तर याच्याप्रमाणे या ठिकाणी हा जो छेद आहे छेदात सुद्धा असं a² अधिक b² वजा ab दिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी हा भाग आणि हा भाग कॅन्सल होणार आहे आणि अंशात फक्त उरणार आहे a आणि b ची बेरीज आणि तीच बेरीज इथं a आणि b आपलं आहे 2.3 आणि 1.7 आणि ह्यांची बेरीज येणार आहे पर्याय क्रमांक 4. तेच तुम्हाला समजलं काय पहा, या ठिकाणी आपण a मानूया 2.3 आणि b मानूया 1.7. त्याप्रमाणे इथं काय झालं, a² आणि b² छेदामध्ये दिलेला आहे a² इथं
2.3 म्हणजे आपण ते हे मांडलेलं आहे, म्हणजे 23चा वर्ग घन येणार आहे 529 म्हणून ह्या ठिकाणी पहा इथं बीचा घन अधिक एचा घन वजा 3 वजा AB म्हणजेच या ठिकाणी हे असं येणार आहे. त्यामुळे कॅन्सल होऊन आपल्याला फक्त अंशात फक्त ह्या ए आणि बीची बेरीज राहणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा इथं घेऊन नंतर करून पाहू शकता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 2.3 अधिक 1.7ची बेरीज 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, या ठिकाणी आपल्याला त्रिकोण LMN ची परिमिती काढायची आहे आणि या त्रिकोणाची परिमिती येते 9.4 सेमी म्हणजे 9.4 सेंटीमीटर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपल्याला ज्या नेक्स्ट क्वेश्चन आहे 97 नंबरचा, ह्याची बाकी त्याने विचारलेली आहे आणि याची बाकी येते आहे 56. याची उत्तरसुद्धा मी तुम्हाला देईन, कारण मला आता ते व्हिडिओ लेंथी होणार आहे. या प्रश्नांची उत्तरे खूप मोठी आहेत, तर आपण पटपट आन्सर की पाहणार आहोत. त्यामुळे आपण ह्या जे लेंथी आहेत त्यांच्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इंग्रजी व्हर्जन आहे, एक सेकंड. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, या ठिकाणी हा कोन काढायचा आहे. कोणता? हा कोन. आणि हा कोन इथं किती अंशाचा होणार आहे? 90 अंशाचा पर्याय क्रमांक 4. आपण नेक्स्ट पाहूयात, खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे? आणि इथं व्यस्त चलन आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. नेक्स्ट पाहूयात 100 नंबरचा क्वेश्चन पहा, या ठिकाणी हा जो चौकोन तयार झालेला आहे हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे असं म्हटलेलं आहे. आणि पहा हा पतंगाकृती चौकोन आहे. हा पतंग आहे, त्यामुळे इथं फक्त ए असंच येणार आहे. हा चक्रीय चौकोन किंवा समभुज चौकोन किंवा समलंब चौकोन नाही आहे. काहींना शंका आहे की हा चक्रीय चौकोनसुद्धा आहे, पण चक्रीय चौकोनाचं वैशिष्ट्य अलग असतं. त्याच्या शिरोबिंदूतून काय असते ते वर्तुळ असते. मग हा शिरोबिंदू बाहेर आहे, त्यामुळे हा चक्रीय चौकोन होऊ शकत नाही. चक्रीय चौकोन हा कशा प्रकारचा असतो हे तुम्ही इथं पाहू शकता. तर इथं हा जो ABCD आहे ना, हा चक्रीय चौकोन आहे. तर चक्रीय चौकोनाचं वैशिष्ट्य काय आहे पहा, तर त्याचे जे शिरोबिंदू आहेत त्याच्यातून काय वर्तुळ रेखाटलेलं असते. शिरोबिंदूतून चारही शिरोबिंदूतून वर्तुळ रेखाटलेलं असतं आणि समोरासमोरील कोण हे पूरक असतात हे बरोबर आहे, परंतु ही पण अट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की त्याच्या चारही शिरोबिंदूतून वर्तुळ रेखाटलेले असते. त्यामुळे आपल्याला फक्त ए हाच इथं पर्याय नोंदवावा लागणार आहे आणि तोच योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. तर या ठिकाणी 101 नंबरचं पहा, उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा क्वेश्चन आहे की इथं म्हटले की खालील चौकोनाची रचना करण्याकरिता दिलेली माहिती अपूर्ण आहे. पुढीलपैकी कोणती माहिती दिली तर या चौकोनाची रचना करणे शक्य होईल? तर पहा या ठिकाणी त्यांनी काय द्यायला पाहिजेत? बाजू PR ची लांबी व कोन PQR चे माप द्यायला हवे. त्यामुळे ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. तर इथं म्हटलेत बघा, x अधिक y बरोबर 7चा आलेख कोणत्या चरणातून जाणार नाही? तर तो तृतीय चरणातून जाणार नाही. तर कसं पहा, तर या ठिकाणी पहा हा x अक्ष आहे आणि हा y अक्ष आहे. तर x व x डॅश आणि y आणि y डॅश, तर ह्या ठिकाणी जे असतात हे धन संख्या असतात ह्या x अक्षावरच्या. तर इथं y अक्षावरच्या धन संख्या असतात, इथं x डॅश अक्षावरच्या ऋण आणि इथं y डॅशच्या ऋण असतात. तर आपल्याला जे त्यांनी दिलेलं आहे ते x अधिक y बरोबर 7. तर या ठिकाणी आपण जर x बरोबर 0 मांडलं तर आपल्याला y बरोबर 7 मिळणार आहे. मग हे आपण इथं कुठेतरी दाखवू शकतो. आणि जर आपण ते x बरोबर 0 मांडलं आणि y बरोबर जर 7 मांडलं तर तो आपण जर आलेख काढला तर ही रेष इथं अशी येणार आहे आणि ती
पहा इथं ह्या दुसऱ्या चरणात पण इकडं गेली, पहिल्या पण आणि इथं तिसऱ्या पण चौथ्या पण तिसऱ्या चरणात ती जात नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की x अधिक y हे ह्याचा आलेख कोणत्या ह्याच्यात बसत नाही, तिसऱ्या चरणात बसणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एका वृत्तचित्र आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर आणि उंची 3.5 मीटर आहे. एका व्यक्तीला रोज सरासरी 70 लिटर पाणी लागते, तर पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज किती व्यक्तींना पुरेल? तर या ठिकाणी त्या टाकीचे काय काढायचे आहे, घनफळ काढायचे आहे आणि आलेल्या घनफळाला 70ने भागायचे आहे. मग आपल्याला उत्तर मिळते. वृत्तचित्राचे घनफळ काढण्याचे म्हणजे पाण्याच्या टाकीचे घनफळ काढण्याचे सूत्र आहे पाय r वर्ग h. इथं पायची किंमत 22/7 आहे. तर आपण या ठिकाणी कसे ते लिहून घेऊ शकतो पहा. तर या ठिकाणी आपण मीटरमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे आपण इथं त्याचे काय करून घेणार आहोत, हे जे आहे ते मीटरमध्ये दिलेलं आहे आणि जे आपल्याला हे असते क्युबिक मीटर, काय असते क्युबिक मीटरमध्ये काय येणार आहे, घनफळ मीटर येणार आहे. त्यामुळे आपण ह्याला 1000 भागून घेऊयात आणि ह्या मीटरचं आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घ्यायचं असतं. त्यामुळे इथं कसं होणार आहे, 22/7 गुणिले 280 गुणिले 280 गुणिले 350 आणि याचा गुणाकार भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते 86,240. किती मिळते? 86,240. आणि जर ह्या 86,240ला 70ने भागलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे, पर्याय क्रमांक जो 4 आहे, 1232 असे आपले हे उत्तर मिळणार आहे. म्हणजे एकूण 1232 व्यक्ती लागतील ते पाणी संपवायला. पर्याय क्रमांक 4. नंतर पहा, 100 संख्यांची सरासरी 40 आहे. जर त्यापैकी एक संख्या 30 आहे आणि 30 ऐवजी 70 ही संख्या घेतली, तर इतर संख्या तशाच ठेवल्या तर नवीन सरासरी किती? सरासरी म्हणजे काय, तर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या, किंवा आपण म्हणू शकतो की सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज. इथं सरासरी दिलेली आहे 40, एकूण संख्या आहेत 100 आणि म्हणजे संख्यांची बेरीज किती आली, 4000. आता एक संख्या आपण 30 ऐवजी किती घेतली म्हटले, त्यांनी 70 घेतलीत, म्हणजेच एकूण कितीनं वाढली, 40ने वाढली. म्हणजे बेरीज कितीनं वाढलेली आहे, 40ने वाढलेली आहे. म्हणून दिलेल्या संख्यांची बेरीज होणार आहे 4040. त्यामुळे सरासरीच्या सूत्रानुसार काय होणार की 4040 भागिले एकूण संख्या 100 म्हणजेच 40.4 हे याचे योग्य उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पहा, या ठिकाणी येणार आहे पर्याय क्रमांक 4. एकशे 7 नंबरचा प्रश्न पहा. तर ह्या ठिकाणी चक्रवाढ व्याज काढायचे आहे, तर आपण पहिल्यांदा रास काढून घ्यावी लागते. मी तर सोडवले आहे पहा. तर रास बरोबर किती, 2000 गुणिले 105/100 गुणिले 105/100. तर कारण 2 वर्षाचं होतं. मग ह्याचा काय तो गुणाकार भागाकार केला की आपल्याला या ठिकाणी मिळते पहा, रास किती मिळते, 2205 एक सेकंड भागिले 10 इथं असल्याने 0.1 इकडं सरकला, म्हणजे किती येणार आहे ते 2205. किंवा मी थोडक्यात सोडून देते, थांबा. पहा, 2000 गुणिले 105/100 गुणिले 105/100 म्हणजेच या ठिकाणी आपण 105ला भागिले 100 हे आपण 1.05 असे लिहू शकतो. त्यामुळे रास मिळालेले आपल्याला 2205 रुपये. चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल होती 2000, त्यामुळे चक्रवाढ व्याज आलेले आहे 205 रुपये. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 पाहू शकता इथं 205 रुपये. नंतरचा प्रश्न पहा, 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती? तर या ठिकाणी 12% सूट जर 100 रुपये किंमत मानली तर साडीची विक्री किंमत किती होणार, 88 रुपये. मग आपण बघायचं की
जेव्हा 100चे 88 होतात तेव्हा 1270चे किती होतात? तर पहा, जेव्हा 100चे 88 होतात तेव्हा 1270चे किती होतात? तर या ठिकाणी हे जे छेदात आहेत इकडं अंशात जाणार आणि गुणाकारात जाणार आहेत. त्यामुळे याचा जर गुणाकार भागाकार केला तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. पहा, ह्या शून्याला हा शून्य कटला आणि भागिले 10 म्हणजे 8.8 घेतले आणि ह्या 127ला जर 8.8 गुणलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 1117.60 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पहा, खालील आकृतीमध्ये एका समलंब चौकोनाच्या आकाराचे खेळाचे मैदान दाखवले आहे. त्या मैदानाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर आपण हे असे धरू शकतो. पहा, इथं समलंब चौकोनासाठी आणि ही आपण काय धरू शकतो, त्याची हाईट काय धरू शकते, हे लंबांतर म्हणजेच हाईट. तर या ठिकाणी ही आकृती वैध कशी मी काढली बघा. फक्त आता तुम्हाला फिरवून दाखवले ना तशी. या ठिकाणी त्यांनी समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढा म्हटले होते. तर आणि समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र काय आहे की 1/2 गुणले समांतर बाजूंची बेरीज गुणले लंबांतर. मग समांतर बाजू कोणत्या 60 आणि 75 ह्यांची बेरीज किती येते 135 गुणुले लंबांतर म्हटले. तर हे लंबांतर किती आलं, इथं काटकोन त्रिकोण तयार झाला आहे म्हणजे हेच लंबांतर आहे, म्हणजे हे किती आहे 40 सेमी. ते 40 सेमी इथं घेतलं, त्यामुळे ह्यांचा गुणाकार भागाकार केल्यानंतर इथं आलं 2704 म्हणजे चौरस मीटर. ऑप्शन नंबर 4. पर्याय क्रमांक 4. पाहू शकता इथं हीच आहे हाईट, ही समान आहे, त्यामुळे इथं काटकोन असल्यामुळे इथं ह्या लंबांतर इथं ह्याची किंमत झालेली आहे 40 आणि ती घेतल्यानंतर सूत्रात घातल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 2700 चौरस मीटर. आता नेक्स्ट पाहूयात, या चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? तर अपूर्णांक दिलेले आहेत, ह्यांचे पहिल्यांदा दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घेतले तर आपल्याला चढता क्रम मांडण्यासाठी खूप सोपे होईल. तर पहा, इथं 11/3 येते 3.6, 3/5 येते 0.6, 7/9 येते 0.77 आणि 5/7 येते 0.71 आणि 9/11 येते 0.81. आणि मग त्यांचा जर आपण चढता क्रम मांडला तर काय होईल, सर्वात लहान येणार 0.6, नंतर 0.71, नंतर 0.77, नंतर 0.8 आणि नंतर 3.6. म्हणजे चढत्या क्रमाने आपण मांडले आणि मधली संख्या शोधली तर मधली संख्या येणार आहे 0.77 आणि हे कशाचं कुठल्या अपूर्णांकाचं उत्तर आहे 7/9चं, म्हणून त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतरचा क्वेश्चन पाहू. 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येचे 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19ने जास्त आहे म्हटलेत. तर त्या 3 संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. तर पहा, इथं मी डायरेक्ट उत्तर सांगते. डायरेक्ट उत्तर येणार आहे 28. त्या संख्यांची सरासरी येणारे आहे 28. पहिली संख्या येणार आहे 27 आणि तिसरी संख्या येणार आहे 29. म्हणजे 27, 28, 29 अशा त्या 3 क्रमागत संख्या असणार आहेत. पण आपण सोडवायचं कसं, तर आपण पहा, आता आपल्याला काही माहीत नाही, आपण करायला गेलो तर आपण काय करायचं, पहिला पर्याय घ्यायचा. तर मी इथं सोडवलं बघा. पहिल्या पर्याय म्हटले आपण, जर पहिला पर्याय 25 धरला, 25 ही जर सरासरी संख्या धरली म्हणजे 3 क्रमागत आहे तर मधली संख्या सरासरी येणार. म्हणजे 25 जर आपण मधली संख्या धरली तर त्याच्या आधीची म्हणजे लहान संख्या येणार 24 आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या 24ची 5 पट ही मोठ्या संख्येच्या 4 पटीपेक्षा कितीने काय म्हटले जास्त आहे म्हटलेत 19ने कमी आहे म्हटलेत. त्याप्रमाणे बघा, 24ची 5 पट करा 120 झाली, 26ची 4 पट करा 130 झाली आणि ह्यांच्यातील फरक किती आला 10. पण त्यांनी काय म्हटलं, त्यांच्यातील फरक किती पाहिजे आहे 19. तसंच तुम्ही चारही पर्याय घेऊन करू शकता किंवा तुम्हाला लगेच कल्पना येऊ शकते. आता मी पर्याय क्रमांक 4 डायरेक्ट घेतले कारण मला इथं कळलं होतं. त्यामुळे आता इथं 28 मी घेतले पर्याय सरासरी संख्या. मग 28च्या आधीची संख्या 27 आणि नंतरची 29. मग 27ची 5 पट केला 135 झाले. मोठ्या संख्येची चौपट केला 116 झाले आणि ह्यांच्यातील फरक 19 आला. म्हणजे त्यांच्या अटीनुसार ही पूर्ण हे बसलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 ह्याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढचा जो प्रश्न आहे 112 नंबरचा, ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 10x + 21.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूयात. 6/5 घन वजा वर्गमुळात 5041/10 घन अधिक 0.7 घन. तर या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 2. आता सोडवलं कसं पहा. हा 6चा घन 216 आणि 5चा घन 125 आणि ह्या 5041चे काढायचे वर्गमूळ काढण्याची पद्धत कशी. मी इथं वर्गमूळ काढलेलं आहे पहा. तर इथं 2चे उजव्या बाजूनं गट करायचे आणि नंतर पाहायचं की ह्याच्या जवळपासची वर्गसंख्या किती आहे. वर्गसंख्या आहे 49 आणि 49चा वर्गमूळ आहे 7. म्हणून आपण इथं 7 घ्यायचं आणि 7 49 यांची वजाबाकी केली. एक आली वरची संख्या, तो गटच दोन संख्यांचा गट आहे तसा उतरायचा आणि इथं ज्या संख्येनं आपण हे केलेलं ती संख्या इथं मिळवायची. मिळून 7 7 14 झाले. आता इथं एकक स्थानी असा अंक ठेवायचा ज्याच्यावर 30 संख्या मिळून त्यांची बेरीज ही ह्याच्या उत्तराच्या दुप्पट आली पाहिजे. तर इथं 1 ठेवली आपण, तर 141 × 141 बरोबर ह्याच्यात ह्यांची वजाबाकी आली 0 आणि इथं ह्याची ही निमपट झाली किंवा ह्याच्याही दुप्पट झाली म्हणजे आपले वर्गमूळ बरोबर आहे 71. वर्गमूळ काढून घेतले. 71/10चा घन म्हणजे 1000 अधिक 343 म्हणजे 0.7चा घन म्हटलेले 343 आला. आता या ठिकाणी आपण ह्यांचं दशांश रूप लिहून घेतलं तर इथं किती होणार 0.071 आणि ह्यांचा आपण भागाकार घेतला तर येणार आहे 1.728. मग आपण करूयात. तर ह्या ठिकाणी आपण हे 1.728 आणि 0.343 हे एकत्र घेऊन यांची बेरीज करून नंतर आपण हे याच्यातून वजा करूयात. तर पहा यांची बेरीज येते 2.071 वजा ही आपली संख्या 0.071 आणि राहिलं काय उत्तर मग वजाबाकी येते 2. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 114 नंबरचा पहा. त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणते त्रिकोण काढता येतील. तर ह्यासाठी आपल्याला बेसिक माहिती पाहिजे. तर या ठिकाणी जे कोणी टिक केलेलं आहे की ABCD सर्व किंवा BCD हे दोन्ही चुकीचं आहे. तर फक्त इथं C आणि D हा फक्त रस्ता येतो त्रिकोण, बाकी सर्व रस्ता येत नाहीत. कारण ह्याचं बेसिक तुम्हाला सांगते. तर बेसिक कसं आहे की त्रिकोणामध्ये 2 बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असावी लागते. आता ह्यात जर 2 बाजू घेतल्या आपण तर ह्या 2 बाजूंची बेरीज ह्या तिसऱ्या बाजूपेक्षा काय असावी लागते, मोठी असावी लागते. तेव्हाच तो त्रिकोण रस्ता येतो. पण इथं पहा ती बेरीज काय होणार नाही आहे, मोठी येणार नाही आहे. कारण 2.1 अधिक 1.9 बरोबर 4 सेमी येणार आहे. ती सेम होणार आहे, मोठी होणार नाही. त्यामुळे पहिला त्रिकोण रस्ता येणार नाही. नंतरचा जो आहे पहा B नंबरचा, तो सुद्धा पहा. जर आपण जर फरक बघितला तर फरक काय पाहिजे, तिसऱ्या बाजूपेक्षा लहान यायला पाहिजेत आणि जर बेरीज बघितली तर ते तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी यायला पाहिजेत. त्यामुळे तर आपण जर इथं काय बघितला, फरक बघितला 5.7 मधून जर आपण 3.2 वजा केले तर काय आले, 5.7 मधून 3.2 वजा केले तर आपल्याला मिळते 2.5. 2.5 ह्या 2.5 4पेक्षा मोठी आहे का, नाही. फरक काय म्हटले मी, फरक काढला. आता 5.7 वजा 3.2 फरक काढला तर किती आला, 2.5 यायलाय. पण 2.4 पेक्षा तो लहान पाहिजे होता, म्हणून हा पण त्रिकोण रस्ता येणार नाही. किंवा बेरजेच्या बाबतीत म्हटलं तर तिसऱ्या बाजूपेक्षा त्यांचं काय पाहिजे, हे काय पाहिजेत, बेरीज मोठी पाहिजे. मग आपण इथं घेऊयात किती, 5.7 आणि 2.4 घेऊ. यांची बेरीज जर केली तर ती 5.6 येणार आहे. 5.6 येणार आहे आणि ती 5.7 पेक्षा कमी येणार आहे. आपल्याला 5.7 पेक्षा ती काय पाहिजे होती, मोठी हवी होती. त्यामुळे हा पण त्रिकोण रस्ता येणार नाही. पहा पहिल्या बेसिक अटीनुसार कोणत्याही 2 बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी हवी. मग पर्याय 1 घेतला तर या ठिकाणी 2 बाजूंची बेरीज 4 येते, ही समान येते, मोठी हवी. त्यामुळे पहिला त्रिकोण बनू शकत नाही. दुसरा पहा, जर आपण ह्या 2 बाजूंची बेरीज केली ती 5.6 येते आणि
ती 5.7पेक्षा लहान आहे, कारण तिथं मोठी बाजू तिथे काय किती दिली आहे 5.7 आहे, त्यामुळे हाही त्रिकोण बनू शकत नाही. तर इथं सी व डीचा काय होतो त्रिकोण आपण रचू शकतो, कारण पहा इथं ह्या दोन्ही बाजूंची बेरीज येणार आहे 0.7 आणि 0.5ची 1.2 आणि मग त्याने ही त्यातली जी 1.1 मोठी बाजू दिली आहे त्याच्यापेक्षा ही मोठी आहे, त्यामुळे हा त्रिकोण आपण रचू शकतो आणि पर्याय क्रमांक डीचा सुद्धा रचू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सी व डी फक्त हे त्रिकोण काढता येतील. नंतरचा क्वेश्चन पाहूया. पहा करणी आहे, ह्याचेही मी व्यवस्थित इथं गणित सोडवलेले आहे, तुम्ही पहा. तर या ठिकाणी 9 वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14ची आपण पहिल्यांदा किंमत काढून घ्यायची, म्हणजे याचं वर्गमूळ काढायचं आणि मग आपण त्याची किंमत काढायची. पहा या ठिकाणी आपण वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14ची काय करूया वर्गमूळ काढून घेऊया. इथं x बरोबर आपण 9 मानू आणि y बरोबर 2 वर्गमुळात 14 मानू. मग त्यामुळे काय होणार, ह्या वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14ची किंमत होणार एका वर्गमुळात 6x आणि एका वर्गमुळात y. मग दोन्ही बाजूंचा वर्ग करून घेतला तर ह्या ठिकाणी काय होणार, ह्याचं काय होणार वर्गमूळ कसं होणार x अधिक y अधिक 2 वर्गमुळात xy. आता इथं x अधिक y बरोबर 9 व 2 वर्गमुळात xy बरोबर 2 वर्गमुळात 14 येणार आहे. तर हे कसं कळलं, तर इथं 7 अधिक 2 बरोबर 9, म्हणजे अशा संख्या अंक घ्यायचे इथं की ज्यांचा गुणाकार 14 येईल आणि बेरीज 9 येईल. म्हणजेच आपण इथं x बरोबर 7 घेऊ शकतो आणि y बरोबर 2 घेऊ शकतो. मग x बरोबर 7 घेतले, y बरोबर 2 घेतले, तर ह्यांची बेरीज येणार आहे 9 आणि त्या 7 आणि 2चा गुणाकार येणार आहे 14. त्यामुळे आपण ह्या इथं किमती घेऊ शकतो. आणि मग काय होईल की आपण आता ह्याचं वर्गमूळ आपण कसं लिहू शकतो पहा. आपण ह्याचे वर्गमूळ मिळाले कसे का बघा, 9 वर्गमुळात 9 अधिक 2 वर्गमुळात 14चे वर्गमूळ कसे मिळाले, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2. या ठिकाणी जे आपण मांडलं होतं पहा, वर्गमुळात x अधिक वर्गमुळात y. हे त्या ठिकाणी x बरोबर 7 मिळाले, y बरोबर 2 मिळाले, त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो. आणि मग आपल्या गणिताकडे येऊ. गणितामध्ये दिलेलं होतं वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आणि या ठिकाणी दिलेलं होतं वर्गमुळात 9, म्हणजे हे दिलेलं होतं आणि ह्याची किंमत आपल्याला ही मिळाली आहे, ती इथं मांडू. आणि हे टिंब म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे, त्यामुळे इथं काय होईल की वर्गमुळात 7 गुणले वर्गमुळात 7 वर्गमुळात 49 येणार, वजा वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 येणार, वजा वर्गमुळात 4 आणि ह्यांची वर्गमुळात येणार आहे 7 आणि ह्याचं 2 आणि ह्यांची वजाबाकी येणार आहे 5. त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक पहा 1. पर्याय क्रमांक 1. पहा या पुढील गणित मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सविस्तरपणे घेऊन येईन, कारण व्हिडिओ फार लेंथी होत आहे, स्पेस कमी आहे, त्यामुळे मी काय करते आहे की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बाकीच्या ह्या सर्व प्रश्नांची तुम्हाला स्पष्टीकरणासह उत्तरं देणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. काय तुम्हाला काही कुठल्या प्रश्नाच्या उत्तराबद्दल शंका असेल तर नक्की कमेंट करा, मी तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.